रात्रीची वेळ होती. मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांच्या सीमेवर असलेल्या एका सुनसान जंगलात एक जुनी कार जात होती. कार चालवत होती 35 वर्षाची मानवी. तिच्या मागच्या सीटवर तिचा 5 वर्षाचा मुलगा आरुष झोपलेला होता आणि 10 वर्षाची मुलगी रिया शांतपणे खिडकीबाहेर अंधाराकडे बघत बसलेली होती. मानवीचा नवरा काही वर्षापूर्वी अपघातात मरण पावला होता. आता ती आपल्या 2 मुलांना घेऊन मध्य प्रदेशमधून आपल्या मूळ गावी तेलंगणातील एका लहान गावात शांत जीवन जगायला निघाली होती. त्या जंगलातील रस्त्यावर एक विचित्र थंडी आणि अजून विचित्र शांतता होती. दूरपर्यंत दुसरी एकही गाडी नव्हती. काही वेळाने मानवीच्या डोक्यात जोराच्या वेदना होऊ लागल्या. तिला वाटलं थकवा असेल, पण ती वेदना वाढतच गेली. तेवढ्यात रियाने आपल्या पाठीकडे हात दिला आणि ती जोरात किंचाळली. आरुष देखील रडत उठला आणि म्हणाला, कोणीतरी माझा पाय पकडतंय. मानवीने जोरात ब्रेक मारले आणि कार थांबली. आजूबाजूला प्रचंड अंधार होता. ती मागे वळून पाहते तर काय, तिच्या मुलांचे पाय आणि शरीर काहीतरी झाडांच्या वेलीसारख्या टहयांनी घट्ट पकडले होते. जणू काही झाडांनी त्यांना बंदिवान केलं होतं. ती काही समजण्याच्या आतच कारचे काचे तुटले आणि त्या टहयांनी मुलांना खेचून जंगलात घेतलं. मानवीने पटकन दरवाजा उघडला आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी जंगलात धाव घेतली. जंगलात एक विचित्र सडलेल्या मांसासारखी दुर्गंधी होती. सारी झाडे वाऱ्याने नाही तर एखाद्या अदृश्य राक्षसाच्या रागाने हलत होती. आतून एक गुरगुराट ऐकू येत होता. मानवी मुलांची हाक मारत आत जात होती, पण कुठेच त्यांचा पत्ता नव्हता. अचानक एका झाडाच्या टहयाने तिच्या डोक्यावर मारलं आणि ती बेशुद्ध पडली. डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर एक वयोवृद्ध बाई मशाल घेऊन उभी होती. मानवीला गंभीर इजा झाली होती. त्या आजीने तिला सांगितलं, हे जंगल मायावी आहे. तुझं इकडे थांबणं धोक्याचं आहे. इथं प्राणक नावाचा एक राक्षस राहतो. तो भूत माता कालीचा मुलगा आहे. त्यांनी पुढे सांगितलं, भूतमाता काली म्हणजे देवी पार्वतीचं भयंकर रूप. त्यांनी भूते, पिशाचे आणि दानव जन्माला घातले, पण त्यांचा मुलगा प्राणक खूप दृष्ट निघाला. त्याने आपल्या आईकडून प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या क्रूरतेमुळे कालीने त्याला शाप दिला आणि तो या जंगलातील एका झाडात कायमचा बंद झाला. त्यानंतर त्याने प्रत्येक आईकडून सूड घेण्याची शपथ घेतली आणि मुलांना मारायला सुरुवात केली. हे ऐकून मानवीचे काळीज तुटले. ती रडू लागली. आजीने सांगितलं, प्राणकने तुझी मुलं खाऊन टाकली असतील. आता तरी इथून निघून जा. पण मानवीने ठामपणे सांगितलं, मी आई आहे. मुलं हरवली असली तरी मी त्यांना सोडून जाणार नाही, जीवावर आलं तरी. त्या वृद्ध स्त्रीने तिला आशीर्वाद दिला, भूतमाता काली तुझं रक्षण करो. पण मागे वळून बघितल्यावर ती बाई गायब होती. फक्त स्मशाल तिथे पडलेली होती. मानवीने मशाल उचलली आणि पुढे निघाली. जंगल अजून घनदाट आणि भयानक होत गेलं. झाडांचे डोळ्यांसारखे लाल चमकणारे प्रकाश तिला पाहत होते. प्राणकचा आवाजही जवळ येत होता. मातीतील मुळं बाहेर येऊ लागली. मानवीने स्मशालीनं काही मुळं जाळून वाट मोकळी केली. थोड्याच अंतरावर एक प्रचंड झाड दिसलं. त्याच्या ठळ्यांनी एक जाड गाठ बांधलेली होती. त्यातून हलकासा आवाज येत होता. ती गाठ आरुष आणि रियाला झाडांनी घट्ट पकडल्याने तयार झाली होती. आता संपूर्ण अंधार झाला. चंद्रप्रकाशही नाही आणि तिथं 2 लाल डोळ्यांचा जोडा चमकू लागला. मानवीला कळलं, तोच आहे प्राणक. तो झाडासारख्या शरीराचा, रक्ताने माखलेला भयानक राक्षस तिच्या मुलांना खाणार होता.
ती पुढे सरसावली, पण ठयांनी तिला धरलं आणि हवेत उंचावलं. तिच्या हातातून स्मशाल गळून पडली. ती गुदमरू लागली. अखेरचा श्वास घेत ती मुलांकडे बघत होती आणि तेव्हा त्या वृद्ध आजी परत दिसल्या. एकदम आकाशात वीज चमकली आणि त्या म्हातारीने देवीचं रूप घेतलं. स्वतः भूतमाता काली. प्राणक संतापला. संपूर्ण जंगलात वादळ सुरू झालं. झाड उन्मळून पडू लागली. मानवी बेशुद्ध होण्याआधी शेवटचा आवाज काढला. रिया, आरुष. त्या आईच्या आवाजात शक्ती होती आणि अचानक तिच्या डोळ्यात तेज आले. तिच्या डोळ्यात काली देवीचे तेज उतरलं होतं. तेव्हा तिने पुन्हा एकदा हाक दिली आणि झाडांच्या सर्व ठण्या तुटून गेल्या. ती सुटली, स्मशाल उचलली आणि प्राणकच्या झाडांच्या मुळांना आग लावली. प्राणक ओरडत राहिला, पण उशीर झाला होता. टह्यांचा गुच्छ सुटला आणि आरुष, रिया खाली पडले. झाड जळून खाक झालं आणि प्राणक संपला. मानवी खाली पडली. तिच्यासमोर भूत माता प्रकट झाल्या. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सूर्यप्रकाशात विरघळून गेल्या. आता मुलं देखील शुद्धीवर आली. त्यांना काही आठवत नव्हतं. त्यांच्या आणि मानवीच्या जखमा गायब झाल्या होत्या. मानवीने मुलांना उचललं आणि त्या भयावह जंगलातून बाहेर पडली. सकाळ झाली होती. झाडं शांत होती. माती देखील थंड होती. त्या रात्री एका आईने मृत्यूच्या तोंडून आपल्या मुलांना वाचवलं आणि जगाला पुन्हा सिद्ध करून दाखवलं की या जगात सर्वात मोठी शक्ती जर कुणाची असेल तर ती आईचीच आहे.